अशी उपाशी होते. सकाळी फक्त जेवून आलेले तेवढंच मी खाल्लेलं आणि आता पोटात गेलं बरं वाटतं. मस्त एकदम छान वाटतं. चिकन बिर्याणी, अंडा बिर्याणी आणि चिकन 65 आम्ही खाल्ले. रेटवले, लिटरली रेटवले. सो आमचं व्हेरिफिकेशन चेकिंग झालेलं आहे. आता आम्हाला माहीत नाही, म्हणजे मला माहिती नाही कुठे जायचं ते. बस आम्ही भरपूर लवकर आलो त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही आम्हाला. सिक्युरिटी चेकिंग डन. आम्हाला जास्त टाईम नाही लागला. आम्ही एकदम फास्ट आहोत. आता आम्हाला माहीत नाही कुठे जायचं, कसं जायचं ते. पण ठीक आहे, आम्ही विचारत जातो. गाईज इज 12:33 आणि आमची फ्लाईट आहे 1:30ची. 1:30ची आमची फ्लाईट आहे आणि आता आम्ही जातो आहे. लाईफमधला माझं फर्स्ट टाईम असं मी फ्लाईटने ट्रॅव्हल करत असेल. आजची तारीख सांग. आजची तारीख 8 मार्च 2025. लाईफमध्ये 2 टाईम मी फ्लाईटने प्रवास करणार आणि राहिलेला. पण आज फर्स्ट टाईम मी जाते. आम्ही बसलोय. आप कॅबिन क्रू से संपर्क कर सकते हैं. धन्यवाद. विंडो सीट पण नाईट असल्या कारणाने विंडो सीटचा जसा फारसा उपयोग नाही होणार असं मला वाटतंय. पण इट्स ओके. बघूया आपण नाईट व्ह्यूज जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं आपण करूया. इंजिन स्टार्ट झाले. रडलं उडते की काय. इंजिन स्टार्ट झालं. Please note the location of safety equipment may vary from that of others. याने डेकोरेशन केलं ना हे याला. म्हणतो की ह्या ताटांची काही कमी होती का. बेस्ट आउट ऑफ वेस्ट. गाईज आम्ही दिल्ली एअरपोर्टला आलेलो आणि आता मी लगेज घेण्यासाठी वेट करतोय. लगेज कधी येतं आय डोंट नो. त्याला टाइम जाईल आणि त्यासाठी वेट करतोय आम्ही. अगर देखो, अगर गाड़ी से चलना चाहते हो आप तो आपका आएगा 14,000 कुछ फेयर. आपको मैं गाड़ी से दर्शन वगैरह हर चीज अप डाउन लगवा दूंगा, यहाँ भी छोड़ दूंगा. ओके. आम्ही दिल्ली एअरपोर्टवरून एक कॅब बुक केली. तो भैया त्याने मला सांगितलं की असं जा तसं जा असं करून आम्ही कॅब बुक केली त्यांच्याकडूनच. आणि आनंद विहारला आम्ही थांबवतोय. पण त्या भैयानेच आम्हाला एका ठिकाणी थांबवलं आहे की तिथे बुकिंग वगैरे होत आहेत अशा ठिकाणी आम्हाला थांबवलं आहे. तिथून आम्ही आता बुकिंग बघतोय. शशांक गेला तिथे बार्गेन करण्यासाठी. दिल्लीला बेकार थंडी आहे. खूप थंडी आहे दिल्लीला. आपल्याकडे दापोलीमध्ये किंवा मुंबईला गरम होतं आहे आणि इकडे थंडीच थंडी. सिंग अँड टूर अँड ट्रॅव्हल्सतून आम्ही बुक केलं आहे तिकीट. गाईज वी आर इन टुकटुक आणि आम्ही जातोय जिकडे ना नैनितालच्या बसेस लागतात तिकडे आम्ही चाललो आहे. आणि थंडी इतकी प्रचंड आहे ना की मी हे स्टोल आहे तो घेतला आहे कारण खूप थंडी आहे. आणि ह्याने टुकटुकने आम्हाला आणले. बेकार थंडी आहे आणि आम्ही स्वेटर्स वगैरे काही नाही आणले. वांदेत आमचे. सो आम्ही आता बसमध्ये बसलो आहे आणि ती बस जाते हल्द्वानीला. हल्द्वानी स्टॉप आहे. हल्द्वानीनंतर आम्हाला पुढे तिथे नैनितालला आम्हाला एक शेअरने कॅब वगैरे घ्यावी लागेल आणि मग आम्ही आमच्या हॉटेलला पोहोचू असं ते सांगितलं आहे. त्याच्यामुळे आता ही बस कंप्लीट म्हणजे 1:30 ते 2पर्यंत ही बस पोहोचेल. म्हणजे एवढं डिस्टन्स आहे. दिल्ली
टू हल्द्वानी एवढं डिस्टन्स आहे की ही बस आता 1:30 ते 2 वाजेपर्यंत पोहोचेल आणि तिथून नंतर मग आम्ही जाऊ आमच्या हॉटेलला. जवळजवळ आम्हाला 3-3:30 वाजतील हॉटेलला पोचायला. पण ठीक आहे, आता आम्हाला ही बसमधून उतरून आम्हाला परत ते चालू करायचे तिथे. आता एक मस्त झोपतो आणि बस पण खूप छान आहे, चार्जिंग पॉईंट अँड ऑल बेस्ट. काहीच आमची ना गाडी थांबले मध्येच जेवायला, त्याच्यामुळे इथे थांबलोय. मस्त झोप काढले गाडीमध्ये, मस्त झोप काढली आणि काही कळलंच नाही ना, फक्त माझं मान लचकत होती एकदम अशी की बाबा एक साईडला राहून पण एकदम स्मूथ गाडी आली. ज्याप्रमाणे त्यांनी पैसे घेतले त्याप्रमाणे गाडी आली. कॅब घेतले नैनितालला जायला आणि तुम्ही जर शेअरिंगमध्ये आलात तर 200 रुपये तुम्हाला पर हेड द्यावे लागतील आणि तुम्हाला प्रायव्हेटच पाहिजे असेल तर तुम्ही 800 रुपीज आणि तुम्ही बार्गेन करू शकता. सो त्याप्रमाणे आम्ही निघालो. आता आम्ही वर नैनितालला जातो. इकडे वातावरण थंड आहे, खाली थोडंफार गरम होतं आणि माझ्या केसांची अवस्था खूप घाण झाली. थंडावा आहे, हां थंड आहे. दुपारी 2 वाजले, स्टील हवामानामध्ये गारवा आहे. एकच मिळालं. हे किती रुपये? 15 रुपये. गुड इव्हनिंग, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. व्लॉग तर अगोदरच सुरू झालेला आहे, बट मी इंट्रो करायला विसरलेले होते, त्यामुळे मी आता परत इथे नैनितालला येऊन इंट्रो केले. मी कसा प्रवास केला, काय केला हे तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल. पण येस, आतापासून माझी खरी नैनिताल जर्नी इथे सुरू होते. सो स्टे ट्यून आणि हे जे व्लॉग येत राहतील खूप सारे व्लॉग येत राहतील. मागच्या महिन्यामध्ये मी तिरुपती बालाजीला गेलेले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये मला कुठे जाता आलं नाही. आता मार्च आलाय. मार्चमध्ये मी आले नैनितालला. यावेळेस मी माझ्या मम्मी पप्पांसोबत नाही आले, माझ्या बहिणीसोबत नाही आले, माझ्या फ्रेंडसोबत नाही आले, तर आले मी माझ्या फियॉन्सी सोबत. पहिला दिवसच आहे नैनितालला आणि इतकी थंडी आहे की, आणि आम्ही लेक साईड व्ह्यू घेतलेला आहे. लिटरली आम्हाला समोरचं काहीच दिसत नाहीये, इतकं धुकं आणि इतकी थंडी. रूममध्ये लादी पण खूप गार, म्हणजे खूप थंडी आहे आणि फॅन तर नाहीच आहे तिथे वर. बट द थिंग इज की मी स्वेटर जर्किन वगैरे काहीच आणलं नाही, सध्या शॉल पण नाही आणले. कारण मी ऑलरेडी सगळ्या गोष्टी घेतल्या, त्याच्यामुळे मला असं वाटलं की ठीक आहे, एवढी थंडी असेल की मी ती सहन करेन. पण नाही, इथे थंडी काहीतरी वेगळ्याच प्रकारची आहे. पण ठीक आहे, मी काही नाही आणलं. आम्ही विकत वगैरे घेऊ, त्यासाठी तरी बाहेर पडावंच लागेल. सर चलो. येस नैनादेवी टेम्पलची बेल वाजते. चलो गाईज, मी तुम्हाला पूर्णपणे रूम टूर नक्की देईन. पण आता थोडीशी रूम मेसी पडलेली आहे. तुम्हाला मी जस्ट हा व्ह्यू दाखवते, माझ्या मागे जो आहे तो. येस, जर तुम्हाला दिसत असेल तर ह्या साईडला नैनादेवी टेम्पल आहे आय गेस, कारण तिथे घंटी वाजते देवीच्या देवळातली. आणि इथे पूर्णपणे लेक आहे आणि हा आहे व्ह्यू. मगाशी तर आपल्याला काहीच दिसत नव्हतं ना, अजिबात काहीच दिसत नव्हतं. चलो, आता काहीतरी आम्हाला पाहिजे, म्हणजे शॉल वगैरे काहीतरी पाहिजे, ते तरी सध्या बेसिक म्हणून आम्ही घेऊया. आम्ही अशा गल्लीतून जातोय. असे हॉटेल्स वगैरे आहेत मध्ये मध्ये आणि अशा आम्हाला पायवाट आहे. हे आम्हाला माल रोड म्हणून आहे खाली, तर माल रोडला जाण्यासाठी ही पायवाट आहे. इथे हॉटेल्स वगैरे आहेत.
घेतोय इथे. कुठला पण घे 100 रुपये का? नाही 100-150 वगैरे आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत. बघ इथे बघ किती फ्रीज मॅग्नेट आहेत. चुकलो काय गाईज? वडापाव आणि चहा माझं फेवरेट, मी घेते. यू गाईज नो हाऊ मच आय लव वडापाव अँड चहा. सो मी मुंबईला, ॲक्च्युली हे मुंबईचं आहे, पण म्हटलं की जर इथे मिळतंय आणि वडापाव आणि चहा जर माझं फेवरेट आहे तर मग मीही इथेच घेते. मस्त आहे. ब्रेड टिक्की ले ली गई है. नॉर्मल आहे. आतमध्ये बटाट्याचं सगळं स्टफिंग आहे आणि वरून ब्रेड भाजलाय. दॅट्स इट. येस, आलू चाट ऑसम आहे. मस्त आहे. एकदम खतरनाक. मस्त आहे. क्रिस्पी आणि एकदम लाजवाब. ओके घेतले. आणि अशी खूप पब्लिक आहे इथे. आम्ही इथे सगळ्या गोष्टी खाल्ल्या. मस्त होता. आलू चाट जास्त छान होता. येस, हा आहे माल रोड आणि ही आमची गरम गरम कुल्हडवाली चहा. गाईज इकडे इतकी थंडी आहे की हवा टाईट झाली लिटरली. म्हणून कॅब घेतली मी आणि लगेच घालायला पण सुरुवात केली. लगेच उद्घाटन.